श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्या वरप्रसादे करून मोडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपल्या चरित्रा, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरूंची घेऊन सुमने त्याशीच अर्पावी प्राप्तीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बळोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकोनी या वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसे, परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीच न गेले खिन्न झाले मुख त्याचे, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील, तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्ती विण हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्यकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजियाशी, आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होता स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती मोजून न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती परी तेन साधी सिद्धी तेन जाय. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयाशी, मेण्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्गथरीला अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाले. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खचले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याचे धरून यावं आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रेभूषण धन आणि अमोलरत्न देऊन त्याच्याजवळ नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अंकलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा क्रोध अनिवार आला. यशवंत पाहोनी डोळा काय तेव्हा बोलिले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलिले. क्रोधमुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्य सोडवणे. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरे. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनिवसे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्रे सारामृत षष्ठोध्याय समाप्त.